प्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर ना जर आज कामाची गडबड आहे, कारण आज माझ्या घरी ना स्पेशल गेस्ट येणार आहेत. ते कोण येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करावं लागणार आहे. हां, आणि मला कमेंट केल्यात की तुम्ही म्हणजे अधिक मासमध्ये नॉनव्हेज खातात का? तर हो, मी पाळते, कारण मी पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी पाळते की मी खात नाही. पण आता काय माहिती का, ज्याची त्याची फरमाईश असते. घरातले काही जण खातात तर मला नॉनव्हेज बनवावंच लागतं आणि ते कधीतरीच असतं. आणि आज पण मी माझ्याकडे जी स्पेशल गेस्ट येत आहे त्यांच्यासाठी पण नॉनव्हेज बनवते. त्या खातील, पण मी खात नाही जोपर्यंत अधिक महिना होत नाही तवर. तर आय होप तुम्हाला एका दादानी कमेंट केली ती, त्यांना त्यांच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल. तर चला, तर मग आता आपण तयारीला लागूया. एवढं सगळं जाऊन बाजारातून मी सामान आणलं आणि कालनं मी कांदे घ्यायचेच विसरले. 50 रुपये किलो कांदे, 50 रुपयाचे 3 किलो ह्याच्यावर मार्केटमध्ये कांदे आहेत आणि ब्लिंकिटमध्ये 24 रुपये किलो आहेत. तर त्याला 24 रुपयाचे तिथं झालेत आता 50 रुपये, कारण ते डिलिव्हरी चार्जेस वगैरे लावतात. तर आता काय करायचं, आता गरज आहे माझी, आता मार्केटमध्ये जाणं होत नाही. आता थोड्या वेळात ब्लिंकिटवाले दादा पण येतील, तवर मी माझी हे बघा, हे आलेच ब्लिंकिटवरून कांदे. आता माझी मजबुरी होती म्हणून मागवले, नाहीतर 50 रुपयाचे 3 किलो आले असते. आणि सोमला हा बिस्किटचा पुडा मागवलाय. आणि तुझं आवर ना लवकर, कोणतरी येणार आहे ना. चला आवरा. आणि हा इकडे टीव्ही बघतो. ह्याचा आजकाल दिवस टीव्ही पासूनच चालू होतं, थांबतो है ना. चला आवर. स्पेशल गेस्टसाठी ना इकडं सगळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ऑब्व्हियसली मी बनवत आहे बिर्याणी. तर चला, तर मग आता डायरेक्ट बिर्याणी मी भरपूर वेळा तुमच्यावर शेअर केलेली आहे. आता डायरेक्ट बनवलं. आता आमच्या स्पेशल गेस्टसाठी केलेली रेसिपी पहा. उघड ना पूर्ण. आणि ते स्पेशल गेस्ट कोण आहे त्याची ओळख ना तुम्हाला सोहमच करून देणार आहे, बरं का. स्पेशल गेस्ट आलोय. आता ही स्पेशल गेस्ट आहे माझी भाऊजाई, म्हणजे माझ्या छोट्या भावाची बायको, जी की भाऊजाई कमी आणि मैत्रीणच जास्त आहे, बरं का माझी. तर आम्ही दोघी ना आता मस्तपैकी तयार होऊन जात होतो बाहेर. आता सोहमला घरी सोडलं. सोहमचे पप्पा फक्त आम्हाला सोडायला येणार होते. ही इकडे रेडी होत होती, तोवर मी रेडी झाले. तर हीच आहे ती आमच्या घरची स्पेशल गेस्ट, माझ्या भावाची बायको, म्हणजे माझी भाऊजाई. तर चला म्हणलं, ह्यांना तयार झालो तर आम्ही, आणि ह्यांना म्हणलं चला आता आम्हाला तुम्ही गाडीवर सोडून तुम्ही घरी जा, पण आम्ही आमचं येतो कसं यायचं ते. तर ते आम्हाला निघायले गाडीवर. आणि मी जरा त्यांना चिडवत होती, कारण काय जणांना ना कॅमेरा फेस करायला ना अजिबात आवडत नव्हतं, म्हणून आम्ही दोघीनं त्यांना हसत होतं. एक छोटीशी स्माईल दिली आणि परत आहे तसंच त्यांचं फेस. नंतर आम्ही गेलो जरा एक कॉस्मॅटिक शॉपमध्ये. हिला काही खरेदी करायची होती. सोलापूरमधलं प्रसिद्ध शॉप आहे आम्रपाली. तर तिकडे गेलो. इथं बघू शकतात खूप सारं काय आहे. त्यानंतर तिला काय टॉप्स, शॉर्ट कुर्ती वगैरे घ्यायच्या होत्या. आणि मग तिकडे गेलो आणि अगदी स्वस्त आणि मस्त 150 रुपये 200 रुपयाला असे होते. तर मग मी पण 2-3 घेतले. आता मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. खूप छान होते. आणि आता उन्हाळा संपतच येतोय, पण इकडे ना कॉटनच्या व्हरायटीज भरपूर होते आणि खूप मस्त टॉप होते. त्यानंतर गेलो तर आम्ही थोडे कानातले वगैरे घ्यायचे होते तिला, तेही घेतले. आणि कानातल्याचा भाव ना अलगच, 100 रुपयाचे 3 आणि एक घेतलं तर 50 रुपयाला. हे असा कसा आडमधडम भाव आहे तेच कळायलं नाही आम्हाला. तरी मग तिने घेतले. आणि त्यानंतर ह्या चप्पल आल्या, खूप सुंदर होत्या, 200 आणि 150 रुपयाला. बाय द वे सोलापूरचं मार्केट आहे नवी पेठ. त्यानंतर सगळी खरेदी झाली. मग आम्ही एका सोडा शॉपवर गेलो, सोडा पिला आणि थोडा वेळ बसलोत, कारण आता आम्हाला घ्यायला कोणी येणार नव्हतं. आम्हाला जायचं होतं रिक्षाने. आणि हिला संध्याकाळी, म्हणजे हिचं नाव भक्ती आहे, आणि नंतर घरी पण सोडायचं होतं. आणि पाऊस येत होता. ही राहते दुसऱ्या गावाला, पण आता सध्याला आलती आमच्याकडे. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी पिझ्झा मागवला. आता सोहम आणि सोहमच्या मामीची जोडी कशी वाटते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. ह्यांचं खाणं कमी आणि फोटो काढणंच जास्त झालंय. चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता आम्ही आमच्या भावाच्या बायकोला तिच्या घरी सोडून चाललो. आता लाडले झाले तिचे.